पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांकरता आनंदाची बातमी। मावळसह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण 50% भरलेले आहे। यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणाच्या जलसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। यावर्षी जवळपास दुप्पट वाढ झालेली आहे। या महिन्याअखेरीस पवना धरण निम्म्याहून अधिक भरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। दुसरीकडे खेड आणि शिरूर तालुक्याकरता वरदान ठरणारे आरळा या नदीवरील कळमोडी हे धरण ओव्हरफ्लो झालेले आहे। भीमाशंकर परिसरात गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे हे धरण भरलाय। धरणातून आरळा नदीत चासकमान या धरणाकरता 2000 क्युसेक प्रति तास या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहा असं सांगितलं गेलंय। पवना धरण 50% भरलाय। कळमोडी हे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। राज्यात कोकणासह कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। कोल्हापूरमधील ऐतिहासिक कळंबा तलाव ओव्हरफ्लो झालाय। यावर्षी उन्हाळ्यामध्ये आटलेल्या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला सुरुवात झालेली आहे। तलाव भरला त्यामुळे कळंबा आणि पाचगावचा पाणी प्रश्न सुटलाय। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातली 29 धरणं 100% भरलेली आहेत, तर 28 धरणं 50%पेक्षा जास्त भरली आहेत। त्यामुळे जून महिन्यातच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। नाशकामध्ये पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थोडा कमी करण्यात आलाय। धरणातून सध्या 1700 क्युसेक प्रति तास या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे गोदा घाटावरील पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी आलेलं आहे। आज आणि उद्या नाशिक घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पावसाचा जोर वाढला तर पाणी पातळीत वाढही होऊ शकते। कोल्हापूरच्या राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढलाय। पनोरी ते फराळे कारखाना रस्त्यावर दरड कोसळलेली आहे। त्याची ही दृश्य तुम्ही बघताय। पनोरी ते फराळे रस्त्यावर दरड कोसळलेली आहे। दरड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवावी लागलेली आहे। पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे। राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळे इथं सुद्धा भूस्खलन झालेलं आहे। गेल्या काही वर्षात जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली बघायला मिळते। काही वर्षांपूर्वी 20 गावांना भूस्खलनाचा धोकाही होता, तर आता ही संख्या 86 गावांपर्यंत पोहोचलेली आहे। म्हणजे 86 गावांना भूस्खलनाचा धोका आहे। पाटपन्हाळा विषयी आपण बोलतोय। अनेक ठिकाणी दरड कोसळत असल्यामुळे नागरिक थोडेसे भयभीत आहेत। आता बातमी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भातली। संगमेश्वरमध्ये मुंबई गोवा महामार्गाला मोठ्या प्रमाणात तडे पडले आहेत। आरवली पुलाजवळच्या काँक्रीटच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडलेल्या आहेत। काही ठिकाणी 4 ते 5 इंचाच्या भेगा आहेत, तर काही ठिकाणी जवळपास अर्ध्या फुटाची भेग पडलेली आहे। मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे या भेगा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे रस्ता पूर्ण होण्याआधीच याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। अरवलीपासून भरूचपर्यंत परिस्थिती खूपच बिघडलेली आहे। मालपूर गोधरा या हायवे रस्त्यावर पाणी आल्याने बंद झालेला आहे तो, तर खंबात इथेही एक घर जमीनदोस्त झालंय। महिसागर बाजार आणि नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय, तर डहोली या गावाला नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे। आपण ही 2 दृश्य बघूया। गुजरातची ही दोन्ही दृश्य आहेत। गुजरातचं एक दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय जे आणंदमधलं आहे। रस्त्याला अक्षरशः नदीचं रूप आलंय आणि काही नागरिक जे ते याच पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेत आहेत। काहींच्या घरात पाणी शिरलंय, काहींच्या गाड्या पाण्याखाली आहेत। आणि दुसरीकडे भरूच इथली दृश्य, गुजरातमधल्याच भरूचमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात नदी भरून वाहते आहे, दुधडी भरून नदी वाहते आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना, गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। काही पुलांच्या बरोबर मधून पाणी वाहतंय, त्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे। एका बाजूला आणंद आणि दुसरीकडे भरूच इथली गुजरातमधली दृश्य आहेत। नागरी वस्त्यांमध्ये बघा कसं पाणी शिरलंय। रस्ता आहे का नदी आहे हेच कळत नाहीये। आणंदमध्ये काही घरांची पडझड सुद्धा झालेली आहे। आधीपासूनच या थोड्या धोकादायक इमारती असणार, त्यामुळे पाऊस, वारा, विजांचा कडकडाट यामुळे
कदाचित काही घरांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। गुजरातच्या वडोदरामध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान केलंय। डभोई या तालुक्याच्या भिलोदिया आणि अर्णिया या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे अर्णियाचा संपर्क तुटलेला आहे। खूप वेगानं पाणी वाहत आहे, या पाण्याला प्रवाह खूप असतो, त्यामुळे या बाजूनी त्या बाजूला जाता येत नाही, ते धोकादायक असतं। आणि अर्णिया इथली नागरी वस्ती बघा, घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, गुडघ्यापर्यंत पाणी आहे। गुजरातमधील सुरतला मुसळधार पावसानं झोडपलंय। गुजरात इको पार्क या पाण्यात बुडालेलं आहे। 100पेक्षा जास्त कुटुंबांना याचा फटका बसलेला आहे। गुजरातचं हे इको पार्क आहे। महिला बघा कशा पाण्यात किती वेळ उभं राहणार, म्हणून मग शेवटी घरात उंच जर काही वस्तू असेल तर त्याच्यावर उभ्या राहिलेल्या आहेत। या महिलेच्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे, तिच्या घरात पाणी शिरलंय। घरातल्या वस्तू फक्त बाहेर जाऊ नयेत म्हणून हे बघा घरात पाणी किती शिरलंय ते। गुजरातमधली सुरतमधली ही दृश्य आहेत इको पार्क। जम्मू काश्मीरला मुसळधार पावसानं झोडपलंय, यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। जम्मूमध्ये तावी नदीला पूर आलाय, एक व्यक्ती त्यात अडकलेली होती। मुसळधार पावसामुळे तावी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। तावी नदीच्या पुरात अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्याकरता प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, एक व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकलेली होती, त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते, त्याच्याविषयीचे काही अपडेट? स्वर्ण जर बघितला तर जम्मू काश्मीरमधील तावी नदीमध्ये एक व्यक्ती अडकलेला होता। तो ज्या पद्धतीनं हे संपूर्ण परिसर जो आहे हा डोंगर भाग आहे आणि त्यामुळे डोंगराळ भागामध्ये ज्या पद्धतीने जोरदार पाऊस सुरू आहे सध्या जम्मू काश्मीरमध्ये, त्यामुळे नदींची जी पातळी आहे ती देखील वाढत आहे। आणि या दरम्यान एक व्यक्ती त्या नदीच्या भागात अडकल्याची माहिती पुढे गेली होती आणि त्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी तत्काळ बचाव दलाला आमंत्रित केलं आणि त्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न जो युद्ध स्तरावरती करण्यात आला। यावेळेला जर माहिती मिळते साधारणतः त्या व्यक्तीला वाचवण्यामध्ये जेही बचाव पथक आलं होतं त्यांना यश आलेलं आहे। त्या व्यक्तीला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यामध्ये देखील यश आलेलं आहे। त्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं मुसळधार पाऊस जम्मू काश्मीरवर सुरू आहे त्या याच्यामध्ये आता सगळ्या संपूर्ण परिसरातील तिथल्या रहिवाशांना आवाहन करण्यात आहे की पाऊस सुरू असल्यामुळे नदीच्या पात्रातून जाऊ नये, नाहीतर पुन्हा एकदा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। स्वर्णा, नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। जम्मू काश्मीरला मुसळधार पावसानं झोडपलंय। रामबनमध्ये मुसळधार पाऊस होतोय, अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। यामुळे श्रीनगर आणि जम्मू हायवेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यानं हायवेची वाहतूक बंद करण्यात आली आहे। वाहतूक बंद झाल्यानं हायवेवर दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अनेक प्रवाशांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे।